नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. झक्क ऊन पडलं होतं. धोंडवाडी त्यात न्हात होती. कृष्णा धावत होती. पक्षी भरारत होते. वाडीतली हिरवी झाडी कोवळं ऊन अंगावर लपेटून शांत उभी होती. दाट झाडीतनं एखादा मोर आपला भव्य पिसारा पसरून हिंडत होता. लांडोरी मागणं फिरत होत्या. अशी धोंडवाडी सुखात आनंदात डुंबत होती. हणमा सोप्याला बसला होता. घोंगड्याची घडी टाकून त्यावर टेकला होता. स्वयंपाकघरात त्याची बायको मुक्ता चुलीपुढे बसून भाकरी बडवत होती. उज्ज्वला भाजी चिरत होती. कालच्या प्रसंगानं सगळेच मुक्यागत गप्प बसून होते. हणमाला रात्रभर झोप लागलेली नव्हती. दीपक भोसल्यानं पोरीवर अतिप्रसंग केला होता. त्यांनी त्याचं पित्त खवळलेलं होतं. काल माणसांनी त्याला समजूत घालून कसा तरी अडवून मागे वळवला होता, पण त्याचा राग अजूनही मावळलेला नव्हता. डोळं तांबारलं होतं. दारू प्यालेल्या माणसागत त्याच्या डोळ्यांनी रक्तवर्ण धारण केलेला होता. तो दीपक भोसलेला, त्याच्या घराण्याला मनातल्या मनात शिव्या हासडत होता. त्यांच्या उद्दाम आणि उर्मट्ट कारवायांचा उद्धार करत होता. त्यांची पापकर्म आठवून त्यांना दूषणं देत होता. रागाच्या भरात सोप्यातल्या खुंटीवरच्या फरशी कुऱ्हाडीकडे बघत होता. कालच तो आपल्या कुऱ्हाडीचं पाणी दीपक भोसलेला दाखवणार होता. त्याच्या घराण्याला धडा देणार होता. अजूनही त्याचे हात शिवशिवत होते आणि मनात भयंकर राग उसळत होता. तुम्हाला चाव? आतून बायकोचा आवाज आला आणि हणमा भानावर आला, पण बोलला काहीच नाही. ना उज्ज्वलानं विचारलं. काय? चा? आणखी मग? का चा आणू का? चा आणू का? किती उशीर लावले? असला तर द्या, नाही तर राहू द्या. हणमाचा राग चढत होता. मायले की गप्प झाल्या. उज्ज्वला चहा घेऊन बाहेर आली. बापापुढे चहा ठेवला आणि आत गेली. ह्याच्या आईचं मीठ टाळकं हुली हो. माझ्या पोरीचा हात धरतोय. इतर पोरींच्या गत माझी पोरगी वाटली वय का? तडाख्यात घावाय पाहिजे होतास वागा, येळ्यानं तुझा हात तोडला असतं. हणमा बडबडत होता. चहा पिता पिता त्याला कितीतरी गोष्टी आठवत होत्या. भोसल्याचं कर्ज काढल्यापासनं दीपक सारखा आपल्या घरी येतोय हे त्यांनी ओळखलं होतं. पोरीकडं वरचेवर भुकेल्या नजरेनं बघतोय हेही त्याच्या नजरेला आलं होतं, पण त्याची मजल इथपर्यंत जाईल असं त्याला वाटलं नव्हतं. ह्याच्या आईचं मीठ डोसकं ह्याच्या. हणमानं कब्बशी खाली ठेवत पुन्हा एकदा शिवी हासडली. ती ऐकून मुक्ताबाई आतनं म्हणाली, अहो आता उगाच शिव्या देत बसू नका. कळलं बिळलं म्हणजे आपल्याला हिथं येऊन त्रास द्यायचा. इथं राहू द्यायचा नाही त्यो. साप आहे त्यो, साप. पोरगी नांदाय गेली म्हणजे आपोआप सगळा प्रश्न सुटतोय. रांडच्यानं काल तरी माझ्या पुरीवर दंगामस्ती का करायची? त्याचा मी जाब विचारणारच आहे. तोच मुक्ता पिठानं भरलेला हात घेऊन बाहेर आली आणि समजुतीच्या स्वरात म्हणाली, आपण काही इनामदार आहे का पाटील आहे का पुढारी आहे? आपण गरीब शेतकरी मोलमजुरी करणार. भाकरी आहे तर कोरड्यास नाही अशी आपली गत. आपल्यासारख्या न असल्याच्या नादाला लागू नये. उठा, बघा जावा राहणार. एवढं बोलून मुक्ताबाई पुन्हा आत गेली. उज्ज्वलाला काय बोलावं तेच समजेना. कालची घटना सांगितली नसती तर बरं झालं असतं असं तिला वाटायला लागलं. आपल्या आईवडिलांना उगाचच त्रास झाला हेही तिला जाणवलं. अगोदर लग्नाचा ताप आणि आता हा. आपण पोरगी म्हणून त्यांच्या पोटाला आलो हेच मोठं पाप झालं असंच तिला वाटायला लागलं. हणमा उठला. डोईला फेटा गुंडाळला. खुरपं घेतलं. दोरी घेतली. रानात जात आहे वय? हा, वैरणीचा बिंडा आणतो. 4-5 जनावरं आहे ती. कालचा बिंडा त्यांनी रात्रीच हाप केलाय. सकाळच्यासनं काय नाही त्यासनी. आलो लगेच. बाहेर पडत हणमा पुन्हा म्हणाला, अहो मग जेवणच जा की. नाही जेवाय मागं येतो.
जेवून पुन्हा अनेक रोजगाराला सुटायचे. देवानं आमच्या मागं आधीच हे कायमचं काम लावलंय. त्यात बडे मंडळी आमच्यावर अन्याय करतात. यांचा अन्याय एकदा कचलून काढाय पाहिजे, म्हणजे रांडचं सरळ येत्याल. हणमाचा पारा पुन्हा चढला आणि त्यांनी खुंटीवरची कुऱ्हाड घेतली. या बाय, आणि अंगात आलं वय तुमच्या? बायको लगबगीनं बाहेर आली. दिसला कुठं रानात तर कुचलतो तिकडच्या तिकडं आणि टाकणो किसनाच्या ढावात, नाही तर गंजीत टाकून देतो पेटवून. त्याची पोरगी आणि बायको थरथर कापत होते. पुरीनं डोळ्याला पदर लावला होता. डोळ्यातनं घळाघळा अश्रू येत होते. गळप रडू न ग, लगेच बा मरत नाही तुझा. आणि मी आला तर आता त्याचं काय काम नाही. जकास तुला स्थळ बघून दिली आहे. माय लेकीनं काय बोलावं तेच समजेना. अधिक बोलावं तर पिसाळलेला हा माणूस काय करेल सांगता येत नव्हतं. तेवढ्यात अंगणात कोणीतरी येऊन उभं राहिलंय हे अणमाला जाणवलं. अणमा गरकन वळला. दीपक भोसल्याकडे कामाला असलेला दादू मांग तिथे उभा होता. काळा करंद पोलादासारखा कणखर, लाल डोळं, पोटरीवरच्या शिरा तट्ट फुगलेल्या. हनुमंतराव, ती कुर्राडे ठेवा. असं भ्या दावणारं लय बघितलं. चला बांगल्यावर चला, बोलवलंय तुम्हाला. तो तिशीचा तरुण गुरगुरला. तिकडंच निघालोय. हणमाही गुरगुरला. ती कुर्राड ठेवा. बंदुकीच्या गोळीपुढं तुमचा लॉक हणकाय बी करणार नाही. उगा अवसान आणू नका, पडस्तवर मार खाचीला. आमच्या पोरी हात टाकून आणि आम्हालाच पडस्तवर मारतोय. हा, यो कुठला न्याय? कंचा फोदरीचा मला पडस्तवर मारतोय तेच बघतो. छल. हणमानं खुरपं दोरी सोप्याला भिरकावली आणि फरशी कुराडीवरची मूठ आवळली. छल पुढं कुत्रे. लोकांची भाकरी खाऊन गुरगुरतय, मला माहिती. चल. हनुमंतराव गप छला, सवनं सांगतोय. उगा कुत्र्यागत मरू नका. सगळ्या गावाला भारी येतो माणूस. तुम्ही तिथं कुठं ठिगाळ लावायला चाललाय? आणि धरला पोरीचा हात म्हणून काय बिघडलं म्हणतो मी? का संपलं लगेच सगळं? अरे दीपकरावाने हात धरायचा म्हणजे तुझ्या पोरीचं नशीब समज. अरे तिचं अंग सोन्याचं होईल, पिवळं हाडूक तजेला चढल, अंगानं भरल, पोरगीलची बाईल होईल. ए रांडच्या, तुझ्या बायकोचा हात धरू दे की, होऊ दे की ती बी पिवळी हाडोळ. हणमानं हासडून म्हटलं. जीभ सांभाळ हनुमा. दादू नांगरे फुतकारला. का गा, आता कसा इच्छो ढासला? तू ग बांगलेत चल. नाही येत. येत नाही म्हणाव. हवं तर इकडे ये म्हणाव तुझ्या मालकाला. तुझ्यागत मी काही चाकर नाही त्याचा. अरे चाकर नसला तरी तो मेंदा आहे त्याचा. तुझी पोरगी त्यानं उजीवली कर्ज देऊन. नाही तर कसा लगीन करायचा होता? का घरात घेऊन बसणार होता? काय फुकट नाही पैसे आणलेले. याज आहे याज, चक्रवाढ व्याज, गाठी याज. आमच्यासारख्या गरिबाला फसवून मुंड्या मुरगळून तुझा माल गब्बर झालाय. पण हे पाप कावा तरी फेडावं लागल. कोणीतरी वाजतात भेटलच. तुला यायचंय का नाही? दादू मांगानं जोरात आवाज टाकला. नाही येत. लय बडबड लावू नको. मी सांगतो तुझा सांगावा. अरे सांग जा जा. मी नाही भीत असल्या पापी आवला दिला. सांगू का हे सगळं? सांगण्यासाठी तर बोलतोय. मग मर भाडवे आता. मांग वळला. दाण दाण पावलं वाजवत निघूनही गेला. त्याचं पायताण खडा खडा वाजत होतं. तो उंचापुरा होता, बळकट होता, कणखर होता. त्याचे हात पोलादाचे बनवल्यासारखे दिसत होते. हवा तर काय म्हणायचं तुम्हाला? उगाच आग्या महावावर दगड टाकला. आता त्या माश्या जलंबर आपल्या मागं लावून फुडून काढतील. हो, कालनं जाळ करून आग्या मग पेटवून टाकल आणि मग तेवढा मी खाईन. तसं नाही ते धनी. करूनही ते केलं सा आणि बोलूनही ते बोलला सा. काय करतोय मला बघायचंच आहे. उग बेळात हात घातला सा. आता तो फोडल्याशिवाय कसा राहीन? वारुळातनं वर उपशीन आणि दगडानं ठेचून काढल. मी मरेल पण गावाचा तारच तरी वाचल. हे बघा आता काय बोलू नका, ग बसा. तो येणार बघा इकडं. 4 माणसं तरी जमा करा. मी एकटा त्याला गाडून टाकल. दुसऱ्या कोणाची गरज नाही मला. या सगळ्या बोलण्यानं हणमाची सगळी भावकी गोळा झाली.
त्याचा चुलत भाऊ भीमा आप्पाही तिथे आला. तो गोरा पान होता, पांढऱ्या मिशांचं कलंग ओठावर होतं, गोल चेहरा, आवाजात जरब. साठी उलटलेल्या आप्पाचा दरारा चांगला होता. तो जवळ आला. अरे हनुमा, काय हे? काय इजवलं होतं नव्हता? आज आणि पेटलंय का? मला विचारू नका, आडवं येऊ नका, माझं काय बी होऊ द्या. अरे पर असं, चला बाजूला व्हा, मला कोणी शिकवू नका. मी हनुमा आहे, हनुमा. माझ्या पुरीवर हात टाकणाऱ्याचा हात कचलूनच माझं मन थंड होईल. तेवढ्यात खालतीकडे कसला तरी आवाज झाला. माणसं तिकडे बघायला लागली. दीपक भोसले जीप गाडी घेऊन जोरात तिकडेच येत होता. आता काहीतरी होणार म्हणून सगळी माणसं घाबरीगट्ट झाली. हलक्या मनाची माणसं तिथनं पळून गेली. भित्र्या बायका घरात पळाल्या. उज्ज्वला आणि मुक्ताबाई हनुमाला आत घरात ओढायला लागल्या. तोच हनुमानं त्यांनाच लाद घातली. तुम्ही आत बसा, दार लावून. त्याच्या नजरेला पडू नका लांडग्याच्या. आणि त्यांनी दोघींना आत ढकललं आणि दाराला बाहेरनं कडी घातली. नाना, उज्ज्वलानं किंकाळी फोडली आणि दार मागे ओढायला लागली. त्याची बायकोही जोरात ओरडायला लागली. तेवढ्या जीप अंगणात आली. अरे हनम्या भाडव्या, कशानं माजला रे एवढा? तुला मी ठारच करणार आहे, दीपक भोसले उद्गारला. तोच हनुमानं कुऱ्हाड उचलली. दिप्या, माझी कुऱ्हाड तुझं मुडकं उडवल्याशिवाय राहणार नाही, छल्ल. दीपक भोसल्यानं बंदूक छातीला लावली. तोच हनुमा त्याच्या अंगावर धावला आणि अचानक भीमाप्पा मोठ्यानं ओरडला, अरे थांबा. ओरडून दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहिला. आधी मला गोळी घाला, हनुमा माझ्यावर कुऱ्हाड हाण आणि मग तुम्ही दोघं लढा. भीमाप्पा माग सर, उगा मरायचं मरू नको, मी दोघांनी बी गोळ्या घालायला सांगून ठेवतोय, दीपक म्हणाला. खाली उतरला. पुन्हा छातीला बंदूक लावली. मार, मला मारा गोळी. भीमाप्पानं भोसल्याला अडवलं. तोच हनुमाच्या हातातली कुऱ्हाड कोणीतरी हिसकावून घेतली. दोघांचेही डोळे रक्ताळलेले होते. छातीचा भाता वर खाली होत होता. दीपकराव, पाडा की पाटापाटा, हे वायंगाड्याची माणसं लय मगरूर झाल्यात बरं का. दादू मांग गाडीतनं खाली उतरला. त्याच्या हातातला भाला सोनेरी उन्हात झळकला. दीपकराव माझं ऐका, तुम्ही आता घरला जावा. भीमाप्पा दीपकच्या पाया पडला. भीमाप्पाचा वचक चांगला, वजन चांगलं. दीपकचा पारा खाली आला. हनम्या, पैसे दे सगळं. अरे का बाबी, घेऊन जा. घेऊन जा नवं, बंगल्यावर आणून दे. हा देतो देतो. निकीन, पण असल्या पापी अवलादीचा पैसा मी घरात ठेवणार नाही. हनम्या, अरे जा, काय भेट नाही मी तुला. अजून आहे का काय? वय. हनुमा तिथेच पिसाळल्यागत उड्या मारायला लागला. भीमाप्पानं दीपकला गाडीत ढकलला. आपणही गाडीत बसला. सरकार चला, मी पाया पडतो तुमच्या. दीपकनं बंदूक ठेवली. गाडी सुरू केली. गाडी निघून गेली. आता ही ठिणगी पडली, ही ठिणगी काय आता येजणार नाही, कोणीतरी म्हणालं. रात्रीचे 8 वाजले होते. धोंडवाडी अंधारात दडली होती. डांबावरचे दिवे डोळे मिचकवत होते. आभाळात चांदण्या जमल्या होत्या. पाखरं झाडावर चिडीचूप बसली होती. कृष्णा शांतपणे वाहत होती. धोंडवाडीच्या दिव्यांचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं होतं. नदीवरून वाहत आलेला थंड वारा वाडीचं अंग थरकवत होता. हनुमा सोप्याला भितडाला टेकून बसला होता. त्याच भिंतीवरच्या खुंटीवर फरशी कुऱ्हाड खाली पातं करून ठेवली होती. 2 वेळा हनुमाच्या मुठीचा स्पर्श होऊनही तिला रक्त मिळालेलं नव्हतं. ती तशीच तहानलेली होती. भीमाप्पा नुकताच हनुमाजवळनं गेला होता. समजुतीच्या 4 गोष्टी बोलून गेला होता. पण हनुमाच्या मस्तकातला राग अजून मावळलेला नव्हता. सकाळीच भोसलेच्या पोराला इथे रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना बघण्यासाठी त्याचे डोळे भुकेले होते. पण त्याच्या मनासारखं घडलं नव्हतं. प्रसंग टळला म्हणून उज्ज्वलाला आणि मुक्ताला आता जरा हलकं वाटत होतं. पण मनातली भीती अजूनही गेलेली नव्हती. हनुमा सोप्याला बसून चिलमीचे बकाबका झुरके घेत होता. कडक तंबाखूनं चिलीम ठेचून भरत होता आणि एका झुरक्यातच चिलमीची राख करत होता. ठसका लागला तरी चिलीम खचून ओढत होता. सकाळपासून त्यांनी बचकभर तंबाखू संपवली होती.
चिलमीतल्या राखेचे ढीग जागोजाग पडत होते. कुणीही नीट जेवलेलंच नव्हतं. कशी तरी चतकोर चतकोर भाकरी सगळ्यांनी खाल्ली होती. कोणच कोणाशी बोलत नव्हतं. दिवाळ सणाला आपण कशाला इकडे आलो असंच आता उज्ज्वलालाही वाटत होतं. तिचे डोळे उगीचच पाण्यानं भरून येत होते. तिचा नवरा मुंबईला नोकरीला होता. 2,000 रुपये पगार होता. उन्हाळ्यात लग्न झालं होतं. मुंबईला खोली मिळाली की तो बायकोला तिकडे नेणार होता. त्याची पत्र तिला येत होती. आज तिला आपल्या दाल्याची तीव्रतेनं आठवण होत होती. त्याची प्रतिमा तिच्या डोळ्यांपुढे उभी राहत होती. त्याच्या आवाजात कोणाचा तरी आवाज ऐकू येत होता. तो आल्यासारखा वाटत होता, दिसत होता. का कोणास ठाऊक, पण आज तिला त्याची फार आठवण येत होती. लग्न सोहळ्यातल्या आठवणींनी तिचं मन भरून येत होतं. सासरी पहिले 5 दिवस ती नांदायला राहिली होती. त्यावेळच्या तिच्या दाल्याच्या आठवणी आणि काही प्रसंग तिला आठवत होते. त्याची आठवण काढत ती बसली होती. तिच्या आईने स्वयंपाकाला सुरुवात केली होती. उज्ज्वला मात्र आपल्याच विचारात गढून गेलेली होती. हनुमानं एक झुरका खच्चून ओढला आणि चिलमीतली राख झाडून त्यांनी ती भिंतीकडेला ठेवली. ठेवा किती चिली माता, किती उशीर वाढायची, छातीचं कसं होईन त्या धुरानं. मुक्ताबाई असं बोलली, पण हनुमाचं तिकडे लक्ष नव्हतं. भोसलेच्या कर्जातून आता कसं मोकळं व्हायचं याचा विचार त्याच्या मनात घिरट्या घालत होता आणि त्या विचारानं तो प्रचंड अस्वस्थ झालेला होता. एकाएकी गल्लीतली कुत्री भुंकली म्हणून हनुमानं चमकून तिकडे बघितलं. तो सरळ बसला, आणखीन बारीक नजर करून पाहायला लागला. सुटाबुटातली एक व्यक्ती बॅटरीचं झोत पाडत हनुमाच्या दिशेनं येत होती. एका हातात सुटकेस होती. डांबावरच्या दिव्याचा प्रकाश त्याच्या अंगावर पडला होता. त्याला काही ओळखेना. घरापुढची आणखीन 1-2 कुत्री उठली, भुंकायला लागली. तसा हनुमा झटकन उठला. त्याला काही समजेना. कोण येतोय हे त्याला कळेना. त्याला उठलेलं बघताच त्याची बायको गडबडीनं धडपडत बाहेर आली. तिची छाती उगाचच धडधडायला लागली. उज्ज्वलाही पदर सावरत बाहेर आली. काय व? मुक्ता म्हणाली. अगं कोण येतोय बघ. तुम्ही आधी आच्छाला. तो भोसले आता काय गप बसायचा नाही, मारकरी बी घालीन आपल्यावर. मुक्ता, मी आता कोणाला डरत नाही. हनुमा म्हणाला. सगळेजण तिकडेच पाहत होते. ती आहे ती, उज्ज्वलानं मंजूळ आवाजात सांगितलं. म्हणजे मालक आहे ती जणू. जावय पाहुणं. वय हा गा तीच आहे ती. नाना नाना बॅग घ्या जावा हातातली, उज्ज्वलानं सांगितलं आणि हनुमा झपाट्यानं अंगणात उतरला. तसाच पुढे झपाझप चालत राहिला. त्यांनी पाहुण्याला ओळखलं. राम राम. हां नमस्कार. या 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 ना, बॅग इकडं आणा. अहो कशाला? अहो आणा की इकडं. त्यांनी पाहुण्याच्या हातातली बॅग घेतली. उज्ज्वलाचा चेहरा खोलला. दाल्याचा चेहरा बघताच तिला जास्त उत्साह आला. ती लाजून लगबगीनं आत गेली. पदर नीट घेतला आणि चुलीजवळ उगीचच काहीतरी करत राहिली. हनुमानं बॅग एका कोपऱ्यात ठेवली आणि तो आत गेला. सोप्यात उभा राहून पाहुणा दूर कुठेतरी बघत होता. धोंडवाडी उगाचच निहाळत होता. घ्या पाय धुवा. हनुमानं बादली भरून पाणी आणलं आणि अंगणात ठेवलं. पाट ठेवला. ना ना, उज्ज्वला म्हणाली. काय ग? अहो थांबा की जरा. का? पाणी तापून देते. नाही नाही नको, मला गार पाणी चालतं, पाहुणा म्हणाला. अहो थंड पडली, लगेच ताप येते. बरं पाहुणं थांबा जरा, नाही तर आमच्या ताईसाहेबाला आणखीन फुगा यायचा, हनुमा म्हणाला आणि त्यांनी जेण टाकलं. पाहुण्यानं बूट बाजूला काढून ठेवले. सॉक्स काढले. वाडुळका केलासा? खरं तर उद्या सकाळीच येणार होतो, पण आधी माहिती असलं म्हणजे बरं. म्हणजे हनुमाला काहीच कळेना. तिला मुंबईला न्यायची आहे ना. ही अशीच नाही, उद्या गावाकडे जाणार, 2 दिवसांनी तिकडे. खोली मिळाली का असं विचारायचं उज्ज्वलाच्या अगदी ओठावर आलं होतं, पण तिने मन आवरलं. ती काहीच बोलली नाही.
चुलीवरच्या पाण्याला तिने ढाण जाळ लावलं आणि शांत बसून राहिली. तिचा आनंद तिच्या मनात मावत नव्हता. बाहेर काय बोलणं चाललंय ते ती कान देऊन ऐकत होती. हनुमानं पुन्हा एकदा चिलीम भरली, पण ही भरलेली चिलीम सकाळी भरलेल्या चिलमीपेक्षा वेगळी होती. सकाळी रागाच्या भरात भरली जात होती, तर आत्ता आनंदानं चिलीम भरली जात होती. अहो, आता चिलीम ओढत बसू नका, 7-8 अंडी घेऊन या. नाही मामी, आता काही करत बसू नका, काय असेल ते जेवण वाढा. मला भूक लागली आहे. 2 किलोमीटर चालत यायला लागलं. 4:15 सकाळी. लगेच करते की स्वयंपाक. नाही नको, काय असेल ते वाढा. बरं तू असं कर. कसं? त्यासनी भुका लागल्या, आता अंडी शिजवत बसू नका. काय टळले तिथे आता? मग अगं काय असेल ते वाढ की. हा, लय छान आहे तुम्ही. पाहुणं म्हणलं म्हणून आपण काहीच करायचं नाही असं असतंय वे. ना जावा, पोळ्या करते झटपट. हा, ये बेस्ट बोलली तू. असं म्हणून हणमा उठला आणि डोक्यावर पागोटं चढवून बाहेर पडला. मुक्तानं ऊन पाणी बादलीत ओतलं, त्यात गार पाणी ओतलं. हात घालून बघितलं, तांब्या बादलीत टाकला, टॉवेल खुंटीवर ठेवला. चला उठा, हात पाय धुवा. सासूबाईंनी ऑर्डर दिली तसा पाहुणा उठला. सुटकेस उघडली, टॉवेल काढला, नाईट पॅन्ट काढली, कपडे बदलले. सूट पॅन्ट आणि मॅनीला खुंटीला अडकवला आणि गरम गरम पाण्यानं हातपाय धुतले. टॉवेलानं पुसत तो पुन्हा सोप्यात आला. तुम्ही मुंबईसनं केव्हा आला? आज स्वयंपाकाला लागत मुक्तानं विचारलं. झाले 4-5 दिवस. आहे ती का बरी माणसं? हो आहेत. पाहुणा जेनावर टेकला. तो उज्ज्वलाला हळूच निरखत होता, पण ती त्याला स्पष्ट दिसत नव्हती. तीही आतून हळूच केव्हा तरी बघत होती. हणमा आला. घावली का? चकर. किती आणली? डझन. बरं मग शिजवू म्हणतासा ना? हा, शिजीव की. आई, अगं त्यासनी पोळ्याच आवडत्यात. कांदा आणि कोथिंबीर टाकून कर. त्यासनी लय आवडत्यात तसल्या पोळ्या. कसल्याही करा, मी जेवण करून कलडणार आहे बघा. चालायची सवय पार मोडली, अंग ताटून गेलंय अगदी. अगं आवरा की लवकर, 2 गरम गरम भाकरी खाऊ दे त्यांना. अहो आता एवढ्यात करते की बघा, शिवाय तुरीची आमटी आहेच. चालतंय की. आता मायलेकी जेवणाला लागल्या. जावई आणि सासरा बाहेर गप्पा मारत बसले. मुंबईच्या गप्पा सांगण्यात जावई बापू चांगलेच रमले. थोड्याच वेळात आतून मुक्ताबाई पदराला हात पुसत आल्या. चला झाले. चला मग आत पाट मांडा. हणमा उठला. आत पाट तांबे मांडले. मुक्ताबाईनं 2 ताटं केली. जावई आला म्हणून ती हरखून गेली होती. काय वाढू आणि काय नको असं तिला झालं होतं. चला चला उठा, चूळ भरा. हणमानं तांब्या दिला. पाहुण्यानं पुन्हा एकदा चूळ भरली. दोघे जेवायला बसले. मुक्तानं ताटं आणून ठेवली. शेवया, भात आणि अंड्याच्या पोळ्या ताटात बघून जावई पाहुणा दचकला. अहो मामी, एवढं का हो? नाही, मला नाही संपणार आहे. उगा लाजू नका, खा बागू माट्यानं. सासूबाईंनीच धाक दाखवला, त्यामुळे पाहुण्याचा नाईलाज झाला. त्यांचं जेवण झालं तेव्हा 9 वाजून गेले होते. धोंडवाडी झोपेच्या अधीन झाली होती. कृष्णेवरचा खटाळ वारा वाडीला हुडहुडी भरवत होता. झाडं गारठ्यानं मुकेपणानं उभी होती. पाखरांना आपल्या झाडोऱ्याच्या कवेत घेऊन सगळी झाडं निवांत उभी होती. अंडी आणायला गेल्यावर हणमानं येता येता दुकानातनं पान सुपारी आणली होती. दोघांनी पान खाल्लं. आता गप्पांचा ओघ जरा कमी झाला होता आणि पाहुण्यांच्या डोळ्यात पेंग दिसत होती. बरं बरं बसा, तुम्हाला झोप आलेली दिसती. आता अंथरूण टाकून देतो. नाही, अजून बसा ना, त्यांचं आवरू देतं जेवण खाणं. असा काही वेळ गेला. मायलेकींची ही जेवणं झाली. मुक्ताबाई भांडीकुंडी आवरायला लागली आणि उज्ज्वलानं आत अंथरूण टाकलं आणि पुन्हा ती आईला मदत करण्यासाठी बाहेर आली. आता जावा कालंडा, चांगली झोप आलेली दिसते तुम्हाला. नाही, तसं काही नाही आहे असं पाहुणे म्हणाले आणि बाहेर कोणाची तरी चाहूल लागली. अंगणात भीमप्पा उभा होता. कवा आलायचा पाहुणं? भीमप्पा म्हणाला. हो, झाला 1 तास. आहे का? बरं आहे. हो आहे ना, या की या. नाही, आमचं झोपेचं टाईम झालं. हे टाईम चुकलं का पुन्हा झोप लागत नाही. असं म्हणून भीमप्पा आला तसा गेला. तेवढ्यात हणमानं हाक मारली. अरे अप्पा. काय रे हणमा? भीमप्पा पुन्हा मागे वळाला. हणमा त्याच्याजवळ गेला. उद्या मासा 1 मोठा आणायचा पाहुण्यांना. तुका कळेल, सांगू की उद्या.
तुका कोळ्याला मी सांगतो पाहिजे तर तू नको बाहेर पडू उद्या उगा भांडणाला कार मिटलं ते बरं झालंय नाही तरी भिसावत राहा बरं का तू. भीमाप्पा म्हणाला. पाहुण्यांनी ते शब्द ऐकले पण असेल काहीतरी गावातलं असं म्हणून त्यांनी पुढे काही विचारलं नाही. बिनकाट्याचा मासा. अरे वांब नाही तर वाळ शिवडा सांगतो द्यायला त्याला. जातो तुम्ही बी झोपा रात लई झाली आता. हणमा वळला. भीमाप्पा तसाच पुढे आपल्या घराकडे वळाला. झोपण्यापूर्वी भीमाप्पा असाच दररोज आपल्या गल्लीतनं रात्रीची चक्कर मारत असतो. त्याला एक सवयच आहे. जेवून घरातनं बाहेर पडायचं, दाढाला तंबाखू धरायची आणि गल्लीतनं एक निवांत फेरफटका मारायचा. या फेरफटक्यात तो वाडीतल्या अनेक लोकांची चौकशी करत असतो. हणमा अंगणातनं सोप्यात आला तर जावई बापू अजूनही तिथेच बसलेले होते. अरे हे काय अजून झोपला नाही बाई तुम्ही? नाही झोपायचंच आहे. तुम्ही कुठनं आला? उद्या एक मासा आणायचं म्हणतो तुम्हाला खायला. तिकडं ममईला असलं गोड मासं मिळत नाहीत म्हणून. अहो पण आम्ही सकाळी लवकर सुटणार. आता जेवल्या बेगर कुठं जात आहे? अहो आत्ता जेवलो की. चा 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 अरे पाहुणचार झाला पाहिजे ना. आता आणि कसला पाहुणचार? अहो काहीतरी करायचं. बरं ठीक आहे जशी तुमची मर्जी. असं म्हणून पाहुणे उठले, बॅटरी घेतली आणि अंगणातनं पुढे जरा गेले. जरा आळस झटकला. धोंडवाडी निरखून बघितली. सासरवाडीचं ते काळोखातलं दर्शन त्यांना विलोभनीय वाटलं. ते परत आले तेव्हा स्वयंपाकघरातलं कामकाज उरकलं होतं. आपली सुटकेस घेऊन पाहुणे आत गेले आणि तिथे अंथरुणावर कलंडले. उज्ज्वला पाण्याचा तांब्या घेऊन आली तसे जावई बाप्पू मुकुंदराव उठून बसले. आपल्या बायकोला हळूच म्हणाले, बरं आता या के आवरून. झोपा एकटंच. मी आईजवळ. आईजवळ झोपायला आता काय कुकुलं बाळ आहे का? मुकुंदानं तिचा पदर धरला. वय सोडा. इतक्या लांबनं धावत पळत कशासाठी आलो मग मी? कशाला आला तुम्ही? सांगू का? सांगा की. इकडे. मी नाही हा. असं म्हणून उज्ज्वला तिथनं सटकली. फसवा फसवीची ही सवय मुकुंदरावांना आता चांगली परिचयाची झाली होती. थोड्या वेळाने ती परत पुन्हा आली. मुकुंदाला ते कळलं. तिने दार लावलं. मुकुंदरावानं डोळे झाकून घेतले. ती जवळ आली. झोपा. चांगली झोप लागू दे. ती तिथे जवळ कलंडली. अपुरं करा की स्वांग. ताकाला जायचा आणि मोगा दाडवायचा म्हणजे वळखा की तुम्हीच. ती हसली आणि मग न राहून मुकुंदरावाने तिला गच्च मिठी मारली. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले.